हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो येत्या 16 मार्चला माझ्या बहिणीचं लग्न आहे. सो आम्ही आलोय बाबांकडे आणि आज सकाळी हळद झाली आहे आणि ग्रहमक आता सुरू आहे. सो आज तुम्हाला सुद्धा मी ते सगळं दाखवणार आहे. स्टे ट्यून्ड. आणि या लग्नाच्या निमित्ताने आज आम्ही सगळेजण एकत्र जमलोय. सो माझी ही जी माहेरची एक्सटेंडेड फॅमिली आहे, माझी आत्या, मामा, मामी हे सगळे मी तुम्हाला आज इंट्रोड्यूस करून देणार आहे आणि प्लस आईला सुद्धा इंट्रोड्यूस करणार आहे. सो चला. आणि फायनली आज आई थोडी थोडी तयार झाली आहे व्लॉगमध्ये यायला. आणि ही माझी आई फायनली आज ती तयार झाली आहे अमूच्या लग्नाच्या निमित्ताने. आत्ता सुद्धा तिचं थोडं थोडं चालू आहे, अंकू नको, पुष्कर नको, बट ही माझी आई. नमस्कार. आई, आजी आणि आजोबा यांच्या आठवणीने आणि आशीर्वादाने सकाळी सुरुवात केली लग्नाच्या हळद या विधीला. सकाळी 5-5:30लाच उठून तयार होऊन हळद लावण्याच्या आधी आपल्यात जो घाणा भरला जातो त्याला सुरुवात केली, ज्यात जातं, खळ, मुसळ, माठ याची पूजा केली आणि नंतर नाणं, सुपारी, अक्षता असलेला हळदीच्या पाण्यातील कपडा त्याला बांधून घेतला. गवताची पेंडी सुद्धा दाराला बांधली. वधूला मुंडावळ्या बांधून सगळ्यात आधी वधू, करवली, आई बाबा यांचं औक्षण केलं आणि घाणा भरायला सुरुवात केली. माठ पाण्याने पूर्णपणे भरला. जात्यामध्ये गहू तांदूळ टाकून जात्याने ते दळून घेतलं आणि खळ मुसळीने गहू तांदूळ कुटलं. ह्या सगळ्यानंतर लगेचच आम्ही सुरुवात केली ते म्हणजे हळद लावण्याच्या कार्यक्रमाला. तर हळदीचे विधी आमचे सकाळी सगळे झालेत. तुम्ही बघितलेच असतील जे आपण घाणा वगैरे भरतो ते. फार काही शूट नाही करता आलं बट तरी. आणि आता इथे तुम्ही मागे बघू शकता की ग्रहमकाचे विधी सुरू आहेत. दुसरी उचना मध्ये घेऊन या असू राजा म्हणून या सुसो आणि इथे आमचा देव्हारा आहे. सो इथे जे आपण ग्रहमकाच्या पूजेला देवदेवक ठेवतो आणि सगळे पुरणाचे दिवे, आपला दिवा आणि ओटी असते ती सगळं इथे देवाऱ्यासमोर ठेवलंय. देवाऱ्याच्या इथे आम्ही सगळी पूजा मांडली आहे आणि हा आमचा देवारा. मी आणि अमू ट्विन सिस्टर. सो जेव्हा केव्हा आमच्या दोघींची लग्न होतील तेव्हा एकीचं कन्यादान हे आमचे मामा मामी करतील. हे आमच्या घरात आधीच ठरलं होतं आणि त्यानुसार आता माझं तर लग्न झालं. सो अमूचं लग्न आहे आणि सो तिच्याबरोबर या कार्यात मामा मामी सगळं करणार आहेत. आता आपण ग्रहमकाचा आपला सगळा कार्यक्रम विधी सगळे झालेले आहेत. आता देवांसाठी आपण पहिले नैवेद्य दाखवणार आहोत. चांदीच्या ताटात आपण देवाचा पहिले नैवेद्य दाखवणार आहोत. प्रथम नैवेद्य दाखवताना दही वाढायचं असतं म्हणून आपण हे दह्याची. दुसरा जो नैवेद्याचं पान आहे ते गाईसाठी, त्याला आपण गोग्रास म्हणतो. तिसरं पान जे वाढायचं आहे ते आपल्या पितरांसाठी, कावळ्याला जे आपण पान ठेवतो बाहेर त्यासाठी. आपल्या नैवेद्याचं देवासाठी चांदीच्या ताटात सगळे पदार्थ वाढले. वरण भात, मसाले भात, दही भात आणि 3 मुदी आपण वाढत नाही म्हणून थोडासा भात. त्याच्यानंतर ते फ्लॉवर बटाट्याचा रस्सा आहे, वड्यांची भाजी आहे, बटाट्याची पिवळी भाजी आहे, त्याच्यानंतर आमटी आहे टोमॅटो घालून. आणि आपल्याकडे कुठलंही कार्य असलं की आपण पंचपक्वान्न करतो म्हणून लाडू, त्याच्यानंतर गुलाबजाम, करंजी जी शुभाला आपल्याकडे लागते, खीर, पुरण, आंब्याची बर्फी, सुरईची वडी, काकडीची कोशिंबीर. आणि आपल्याकडे असं म्हणतात की पुरण असलं की तळण लागतं, त्याच्यामुळे हा तळणीचा पदार्थ पापड आणि फ्रायम्स, लिंबू, चटणी, दही असा हा संपूर्ण आपल्याला आता नैवेद्य देवाला दाखवायचा. आणि इथे सगळा पसारा तुम्ही बघू शकता. लग्नघर आहे. सो इथे सगळं बेसिक अमृताचं जे सगळे न्यायच्या बॅग्स आहेत आणि बाकी आम्हाला ज्या हॉलवरती न्यायच्या आहेत तिचे कपडे, बाकी सगळं इमिटेशन ज्वेलरी हे सगळं आता तात्पुरतं आम्ही सगळं या खोलीमध्ये ठेवलं आहे. सगळं पॅकिंग छान बॉक्समध्ये करून ठेवलं आहे. इथे सगळं जसं मी तुम्हाला सांगितलं सगळं हॉलवरती न्यायचं पॅकिंग करून ठेवलं आहे. सो असे बॉक्सेस आम्ही पॅक करून ठेवले. बाकी इथे या सगळ्या बॅगसुद्धा पॅक करून ठेवल्या आहेत. आणि ऑब्वियस लग्नघर आहे. सो माझ्या आत्या वगैरे सुद्धा आल्या आहेत.
असं झोपायची थोडीशी तयारी म्हणून अशा गाद्या आम्ही एक्स्ट्राच्या आणल्यात, सो त्यासुद्धा इथे ठेवल्या. आणि ही आमची अमू विधींमधनं जरा वेळ मिळाला की नवरदेवांशी गप्पा मारण्यात ही बिझी. कोणत्याही शुभकार्यात आपल्याकडे सवाष्णीची ओटी भरली जाते. आम्ही सुद्धा काकूंची पहिले पटकन ओटी भरून घेतली. अशा प्रकारे ग्रहमक झाल्यानंतर जेवणाच्या पंक्तींना आम्ही सुरुवात केली. तर इथे आमची पहिली सवाष्णींची पंगत बसलेली आहे. मी, काकू आणि आत्या, आणि ही आमची नवरी मुलगी. ही माझी मोठी आत्या आणि हे माझे काका. आणि ही आत्या, हे दोघंही धुळ्याला असतात. ही आत्या टीचर होती, बट जस्ट पॅन्डेमिकमध्ये ती रिटायर्ड झाली आहे. आणि काका फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते, सो ते सुद्धा आता रिटायर्ड झालेत. सो ही माझी मोठी आत्या आणि काका. नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेतच असाल. ही माझी छोटी भाची अंकिता. आम्ही हिचे सर्व ब्लॉग्स बघतो आणि ती खूप म्हणजे खूप क्रिएटिव्ह आहे आणि तिची क्रिएटिव्हिटी आम्ही सर्व तिच्या ब्लॉगमधनं बघतो. आम्ही तिला ऑफिशियली आता ब्लॉग बनवण्यासाठी धुळ्याला आमंत्रण दिलेलं आहे. बघू आता तिचा योग कसा येतो, केव्हा येतो, तेव्हा तुम्हाला आमचं घर पाहायला मिळेल. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल काका अजिबातच बोलत नाही, पण आमच्या सगळ्या घरात सगळ्यांची मजा घेणारे पहिले काका असतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही असू दे. आणि जनरली दर दिवाळीत, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही सगळेजण दिवाळीमध्ये यांच्या घरी जायचो, कारण यांचा स्वतःचा बंगला आहे आणि पूर्ण आजूबाजूला मोकळी म्हणजे जागा आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा यायची. आणि जसं आता आत्या बोलली की तिने आता आम्हाला बोलवलंय, सो आमचं लग्न झाल्यानंतर मी तर अनेक वर्ष गेली आहे, पण पुष्करला घेऊन मला वाटतं आम्ही एकदाच गेलोय. सो आता ती आम्हाला केव्हापासून सांगते तुम्ही या. सो नक्की आता मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाईल आणि तिचं घर सुद्धा दाखवेल. हे माझे आजोबा. तुम्ही आईचा जो मी एक व्लॉग केला होता, सो हेमांगी आईचे हे बाबा. आणि आजी आमची आता रिसेंटलीच एक्सपायर झाली आहे. सो हे माझे आजोबा. नमस्कार. आणि ही माझी छोटी आत्या अंजू आत्या. आणि हा कुणाल, आत्याचा छोटा मुलगा. अजून एक मला भाऊ आहे, ह्याचा मोठा भाऊ रोहित दादा, बट त्या ऑफिसमुळे आज इथे नाही आलाय. आणि माझ्या बऱ्याच ब्लॉग्समध्ये तुम्ही ऐकलं असेल की माझ्या आत्याचा बॅग्सचा बिझनेस आहे. आणि रिसेंटली जो मी होममेकरचा ब्लॉग अपलोड केला होता, त्यात मी सांगितलं होतं की माझ्या घरातच एक इन्स्पिरेशन आहे, ती हीच माझी आत्या, की घरातली कामं आणि तिचा हा बिझनेस, या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम ती उत्तमरित्या सांभाळते. आणि तोच बिझनेस आता कुणाल सांभाळतोय, त्याने तो या वर्षांमध्ये पुढे नेलाय. सो तो जो बॅग्सचा बिझनेस आहे, त्याच्याकडे कुठल्या प्रकारच्या बॅग्स आहेत किंवा कुठलं मटेरियल, काय काय टाईप्स आहेत, याच्यावरती इन डिटेल ब्लॉग मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. बट ही माझी छोटी आत्या आणि हा कुणाल. कसे आहात सगळे? मी आहे अंकिताची आत्या. मी रोज अंकिताचे व्हिडिओज बघते. खूप छान ती बोलते, खूप गोड. त्याच्यामुळे सगळे तिच्या ब्लॉगवरती इम्प्रेस होतात. माझा आहे बॅगचा बिझनेस. हा व्यवसाय मी जवळजवळ 35 वर्ष करते. म्हणजे माझं खरं मूळ गाव आहे मालेगाव. तिथे मी जवळजवळ 25 वर्ष हा व्यवसाय पुढे नेला. आणि आता इथे बदलापूरला आल्यावरती पण मी बरीच वर्ष केलं, पण आता पुढे हा सांभाळतोय. आणि मी अंकिताला बरेच सजेशन पण देत असते की अंकिता तू असं कर, असं या भाजीत असं टाकलं की ते लवकर शिजतं. कारण ती करते पण तसं. रेसिपी खूप छान बनवते, त्याच्यामुळे ती मला सजेशन्स देत असते की अंकू तू असं करत जा. आणि जसं ती रेसिपीज बद्दल बोलली, तसं केक सुद्धा ती उत्तम बनवते. म्हणजे जो पॅन्डेमिकचा पिरियड होता, त्यात राहूचे जे बर्थडे आले त्याचे सगळे केक आत्याला सांगायचो आणि आत्या आम्हाला बनवून पाठवायची. सो मस्त रेसिपीज, केक दोन्ही खूप छान बनवते. म्हणजे मला असं करायची पण आवड आहे आणि दुसऱ्यांना खाऊ घालण्याची पण आवड आहे. हॅलो, मी अंकुचा आत्ते भाऊ. अंकुने आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा फॅमिली बरोबर चालत आलेला जो बिझनेस आहे बॅग मॅन्युफॅक्चरिंग किंवा बॅग सेलिंगचा, सो ते मी करतो.
आपण यावरती नक्कीच एक मस्त ब्लॉग वगैरे करूया. त्याच्यात आपल्याकडे होममेड वगैरे बॅग्स असतात, मटेरियल वगैरे घेऊन सुद्धा आपण बॅग वगैरे तयार करून देतो. सो आपण ते नक्कीच सगळं डिटेलमध्ये जेव्हा अंकू बरोबर ब्लॉग करेल तेव्हा ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ही माझी मामी आणि मामा अगेन मामा म्हणतो मी येणार नाही कॅमेरा समोर, पण मामी फ्री आहे आमची. सो ही माझी मामी. हाय, मी स्वाती राहुल टिळक, अंकिताची मामी, आता पुष्करची पण. आणि मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटंट आणि लायझनिंगचं काम करते. तसंच आता गेली 5 वर्ष स्वातीज किचन, स्वात घरचा या नावाने माझा एक ब्रँड आहे. त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारचे दिवाळी फराळ, लोणची, मुरंबे, सरबत, पापड, चटण्या, बरंच काही आहे. एकदा अंकिता सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये काय आहे काय नाही, तोपर्यंत स्टे ट्यून. आणि ही अमू आणि बाबा अनेक व्लॉग्समध्ये तुम्ही त्यांना बघितलंच असेल. सो अमूचं लग्न आहे 16 मार्चला आणि बाबांना तर तुम्ही अनेक रेसिपीज वगैरे बनवताना सुद्धा बघितलंय. सो अशी ही सगळी माझी माहेरची एक्सटेंडेड फॅमिली आहे. आणि ग्रहमकाच्या दिवशी आपण घरचा आहेर करतो, त्यामुळे आम्ही सुद्धा सगळ्यांनी आधी आहेर करून घेतला आणि अशा प्रकारे हळद आणि ग्रहमक अशी दोन्ही कार्य आज पार पडली. दिल्ली, हे खास तुझ्यासाठी. तुझ्या लग्नाच्या निमित्ताने सगळे आपण जमलो आहोत. म्हटलं आज जरा मन हलकं करून घेतो. पहिल्यांदा दादा तुमचे शतशः आभार की अमूच्या कन्यादानाचं पूर्ण माझ्या आणि राहुलच्या पदरात तुम्ही दिलं. आज आजीची सकाळपासून खूप जास्त आठवण येते. जिथे कुठे असेल तिथे नक्की म्हणत असेल, अमृता इथून अदृष्ट काढते, निमिष एक थांब तू, निमिष एक थांब तू. आता तुझं लग्न होणार. म्हटलं थोडंसं संवाद साधते तुझ्याशी. माझं आणि राहुलचं 9 जानेवारी 2008ला लग्न ठरलं आणि अमू अंकू माझ्या आयुष्यात आल्या. पहिल्यांदा गेले होते तेव्हा वाकून बघतानाचा त्यांचा चेहरा आज पण माझ्या लक्षात आहे. माझं आणि राहुलचं जेवढं फोनवर बोलणं व्हायचं नाही तेवढं आमच्या तिघींचं बोलणं व्हायचं. आज भेटणं बोलणं खूप कमी होतं, पण तरीही तो ओलावा मात्र कायम आहे. सासर माहेरची नाती, नवीन नाती सांभाळताना जुनी नाती मात्र सुटू देऊ नकोस. कधी कधी सख्खी नाती जपताना जोडलेली नाती पण सख्ख्या नात्यासारखी निभावी लागतात. त्यासाठी तुझे 200% दे. कधीही काहीही लागलं तरी हाक मारशील. आम्ही कायम तुझ्या जवळच आहोत. ती आयुष्यभर अशीच राहू दे आणि संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना मी स्वामींकडे करते. तर अशा तऱ्हेने सकाळी हळद आणि आता ग्रहमक हे विधी झालेले आहेत आणि आता उद्या मेहंदी आहे, परवा सीमक पूजन आणि लग्न तर आहेच. सो हे सगळं आपण आपल्या अपकमिंग व्लॉग्समध्ये बघणार आहोत. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.